तर मित्रांनो, या ठिकाणी पाण्याचे हौद आहेत आणि पुढे जी दिसते तुम्हाला ही चाऱ्याची गव्हाण आहे. तर गाई गावानं मोडल्या, पण आबाईने मोडल्या नाहीत, कारण की आबाईकडं नियोजन आहे आणि नियोजनाच्या जीवावर त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आबाईने गेट पण बनवलेलं आहे. येईल बरं का तुमचं मधात सर, बाजूला हा थोडंसं. तुमचं येईल पुन्हा मधात, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला प्रॉब्लेम होईल. या ठिकाणी मित्रांनो हे वासरं आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो आबांनी कडबा कुट्टीची पण सोय केलेली आहे. सोबतच स्पेशली गायींसाठी स्लॅबचं घर आहे मित्रांनो. इथं आम्हाला राहायला स्लॅबचं घर नाही, खाली मॅट वगैरे आहेत. इथं गायींचं दूध वगैरे काढलं जातं, तुम्ही पाहू शकता. इथं पण दुधाच्या गायींची सोय केलेली आहे. संध्याकाळी याच ठिकाणी गायींना बांधलं जातं. हे पुढं त्यांचं जे आहे संपूर्ण चाऱ्याचं क्षेत्र आहे, हिरवगार आहे. होळ एक सर्वसंपन्न गाव आहे, पाणी आणि काळी जमीन आहे या ठिकाणी. तर याच्या जीवावरच त्यांनी हा संपूर्ण कारभार केलेला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद.